ಆತ್ಮೀಯ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆಯವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹಂಚ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವೈಚಾರಿಕೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿಯೂ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು. आदि महोत्सव जनजातीय विरासत को प्रस्तुत करने और उसे प्रोत्साहित करने का एक प्रमुख आयोजन है. ऐसे उत्सव जनजातीय समाज के उद्यमियों, शिल्पकारों और कलाकारों को मार्केट से जुड़ने का बहुत अच्छा अवसर प्रदान करते हैं. मैं आशा करती हूँ कि ऐसे प्रयासों से एक मजबूत ट्राइबल एंटरप्रेन्योरशिप इकोसिस्टम विकसित किया जाएगा. पिछले 10 वर्षों के दौरान जनजातीय समाज के समग्र विकास के लिए अनेक प्रभावी कदम उठाया गया है. ट्राइबल डेवलपमेंट बजट 5 गुना बढ़कर लगभग 1,25,000 करोड़ रुपया हो गया है. वर्ष 2021 में भगवान बिरसा मुंडा की जयंती के दिन 15 नवंबर को जनजातीय गौरव दिवस मनाने की परंपरा स्थापित किए गए हैं. सांथाली भाषा को संविधान की 8वीं अनुच्छेद में शामिल करने का अपने प्रयास को याद करके मुझे बहुत प्रसन्नता हो रही है. इस दौरान मैंने इन स्टॉल्स के कई रिप्रेजेंटेटिव से भी बहुत सारी बातें की, चीजों को समझने का मैंने प्रयास किया. कई साथी बता रहे थे कि पिछले साल भारत टैक्स से जुड़ने के बाद उन्हें बड़े स्केल पर नए बायर्स मिले, उनके बिजनेस का विस्तार हुआ. और मैं तो देख रहा था एक बड़ी यानी मधुर कंप्लेंट मेरे सामने आई. उन्होंने कहा साहब डिमांड इतनी है कि हम पहुंच नहीं पाते. और कुछ साथियों ने मुझे कहा कि साहब एक फैक्ट्री लगानी है तो एवरेज हमें 70-75 करोड़ रुपया खर्च लगता है और 2,000 लोगों को काम देते हैं. मैं बैंकिंग क्षेत्र के लोगों को सबसे पहले कहूंगा कि इन सब की क्या मांग है, प्रायोरिटी समझो और दो. साथियों, इस आयोजन से टेक्सटाइल सेक्टर में इन्वेस्टमेंट्स, एक्सपोर्ट और ओवरऑल ग्रोथ को जबरदस्त बढ़ावा मिल रहा है. साथियों, भारत टैक्स के इस आयोजन में हमारे परिधानों के जरिए भारत की सांस्कृतिक विविधता के भी दर्शन होते हैं. पूरब से पश्चिम, उत्तर से दक्षिण हमारे यहाँ इतने तरह के पारंपरिक परिधान हैं. दक्षिण में कांजीवरम सिल्क, जम्मू कश्मीर का पश्मीना. ये सही समय है ऐसे आयोजनों के जरिए हमारी ये विविधता और विशेषता वस्त्र उद्योग के विस्तार का भी माध्यम बने. ಬಜೆಟ್ 2025-26ನೇ ಮತ್ತು ನಾವು ಸ್ವಾವಲಂಬನೆಗಳಾಗಿ ಅದನ್ನು ರಫ್ತು ಮಾಡಿ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಹೊತ್ತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ರಾಜ್ಯ ಬಿಜೆಪಿ ಅದ್ದಗಲಕ್ಕೂ ವಿಚಾರವನ್ನು ಆಫೀಸರ್ ಆಗಿದ್ದು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ಅನೇಕ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲ ಕೊತ್ತುಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಎಜುಕೇಶನಿಸ್ಟ್ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವರ ಆಶಯ. ಅದರಿಂದಾಗಿ ಇಟ್ ಈಸ್ ಇನ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನೋದನ್ನ ಎರಡನೇ ವಿಚಾರ ಅಂದರೆ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮತ್ತು ಇಂಪೋರ್ಟ್ ಜೊತೆಗೆ. ಹಾಗೆ ಪ್ರೈವೇಟ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಸಹ
ಈ ಹೊರ ದೇಶದವರು FDI ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕಡಿಮೆ ಆದಾಗ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಅನ್ಸುತ್ತೆ, ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಡಿಮೆ ಆದಾಗ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅದು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರೀಸ್ ಬರೋದಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಹೊಸ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೂ ಸಹ ಒತ್ತು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ. ಮತ್ತು ಈ ಬಾರಿಯ ಬಡ್ಜೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಮಿಡ್ಲ್ ಕ್ಲಾಸ್ಗೆ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮಿಡ್ಲ್ ಕ್ಲಾಸ್ನವರು ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ನಮ್ಗೇನು ಮಾಡಿಲ್ವೇನಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇರೋರು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೆಚ್ಚಿನ ಒಲವನ್ನು ಮಿಡ್ಲ್ ಕ್ಲಾಸ್ಗೆ ಈ 4 ಅಂಶಗಳನ್ನು ಮೋದಿಯವರ ಈ ಬಡ್ಜೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. कुटुंबो हम सब परिवारों हम सभी के अभूतपूर्व है सर। देश भर की आस्था के कारण अपनी गाड़ी लोग आ रहे हैं। हमारे शहर से हजारों लोग अपनी गाड़ियाँ लेकर निकलेंगे। मुझे लगता है बहुत अच्छा और गंगा माता का आशीर्वाद हम सबको मिलेगा और निश्चित रूप से विश्व का कल्याण हो और सबका कल्याण हो, ये हमारी भावना और यही आशीर्वाद हम सबको। धाराओं के संगम में सपरिवार आस्था की डुबकी लगाना मेरे लिए सौभाग्य की बात है। ಆತ್ಮೀಯರೇ, ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ? ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತೂ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾ ಇರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ H16 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ ವಂದನೆಗಳು.